नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी ज्योती नागरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आजचा हा व्हिडिओ खास करून माझ्या भावांसाठी। रक्षाबंधन जवळ येत आहे आणि खूप दादांचे मला कॉल मेसेज कमेंट येतात की ताई तुम्ही आमच्याकडे रक्षाबंधनाला कधी येणार आहेत, ताई आमच्यासाठी तुम्ही राखी कधी पाठवणार आहेत, असे भरपूर काही व्हिडिओमधून त्यांच्या प्रतिक्रिया मला व्यक्त करतात, कमेंट करतात, मेसेज करतात। सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य नसतं, तरीही सुद्धा सगळे मला आतुरतेने माझी वाट पाहतात। ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। माझं यूट्यूब फॅमिली, माझं इंस्टाग्राम फॅमिली माझ्यावरती एवढं प्रेम करेल एवढं मलाही वाटलं नव्हतं। कारण जे रक्तामासाचे जे नातेवाईक असतात ना, तर ह्यांच्यापेक्षा तर हे नातेवाईक कधीही चांगले असं मला जाणवायला लागलंय। कारण आपण जरी म्हणतो की रक्ताचे नाते, सगळ्या माझा सखा म्हणजे माझा रक्ताचा एकच भाऊ आहे, तो तर शेवटी आपला असतो। पहा, हे नातं कधीही तुटणारं नसतं। कारण हे नात्याला कुणी किती तोडण्याचा प्रयत्न केला ना, तर हे कधीही तुटणारं नसतं। जे आपले असतात, अजून कोणी काही असेल तर हे मला बाकी सांगायचं नाही, बोलायचं पण नाही जास्त कुणाविषयी। पण हे पहा, जे आपले कुणी नसून सुद्धा आपल्यावरती एवढं प्रेम करतात, आपल्यासाठी एवढी आपली आतुरतेने वाट पाहतात, आपल्याला बोलवतात, ही एक खूप मोठी गोष्ट आहे। कारण हे माझे कुणी नसून सुद्धा माझी एवढी काळजी घेतात, माझ्यावरती एवढं प्रेम करतात। सर्वांचे ना खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते मी। कारण काही वेळा ना अशा काही विचार येतात, कारण ज्यावेळेस माझा वाढदिवस होता तर त्यावेळेसही जे ही इंस्टा फॅमिली होतं, दिवसात मला सगळ्यांना कमेंटचे रिप्लाय करणं झाले नाही। शेवटी डोळ्यातून पाणी गळालं, कारण एवढे मला कमेंट मेसेज आलेले होते। आणि जे मेसेज होते तर मी 2 ते 3 हजार मेसेज न बघता डिलीट केले होते, कारण सगळ्यांना मला रिप्लाय करणं झालं नाही। असंच काहीसं असतं बघा, हे सोशल मीडिया म्हणजे काय आपलं कुणी बाहेरचं नाहीये, तर आपलंच फॅमिली आहे, ज्यांनी आपल्याला फॉलो केलं असतं, सबस्क्राईब केलं असतं, म्हणजे हे आपलं कुटुंब असतं। खास त्या लोकांसाठीच मला आज एक गोष्ट सांगायची, त्यांच्यासाठीच हा मी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे। कारण एवढा इम्पॉर्टंट व्हिडिओ मी कधी कुणासाठी बनवला पण नाही, बनवायचं पण नाही भविष्यामध्ये। कारण हे जे दादा आहेत, मला बघा परवा दिवशी सकाळी 6 वाजता कॉल आला की ताई माझ्यासाठी राखी कधी पाठवताय। तर त्या दादांना मी सरळ उत्तर दिले की दादा मी राखी तुम्हाला पाठवू शकत नाही, कारण माझ्यासाठी फक्त तुम्ही एकच जण नाहीयेत, तर ही इंस्टाग्राम फॅमिली माझ्यासाठी खूप मोठे मोठे भाऊ आहेत माझे इथं। तर तुम्हाला जर पाठवलं तर सगळ्यांना राग येईल, किंवा तुमच्याकडे मी आले तर सगळ्यांना राग येईल। त्याच्यापेक्षा मी कुणाकडे येणार नाही, मी येऊही शकत नाही। कारण मी सगळ्यांकडे जाण्यापेक्षा सगळे जर माझ्याकडे जर आले तर हे खूप बरं होईल। हे पहा, सगळ्यांना सख्य असतात, सगळ्यांना सख्या बहिणी असतात, सख्य नसतात तर चुलत असतात, मामाचे असतात, आत्याचे असतात, मावशीचे असतात, कुणी पण असतात, पण असतात। आणि हे असणं खूप गरजेचं असतं। आणि हेच सांगते, असणं आणि नसणं, रील आणि रिअल ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। कारण रीलमध्ये जे आपण टाकतो, पहा भावाची ओवाळणे जे असतं, आपण ओवाळल्याच्या नंतर भाव आपल्याला काहीतरी देतो, गिफ्ट नाही का, जे गोष्टी असतात हे फक्त मर्यादित पाहिजेत। कारण पैशासाठी नातं नसावं बहिणी भावाचं, हे एक खरंच प्रेमाचं बंधन असावं, तो धागाही तेवढाच प्रेमाचा असावा, बांधताना तेवढं मनातून बांधावा। आणि ज्यावेळेस आपण बांधतोय त्यावेळेस त्याच्यानंतरही ते नातं तेवढंच टिकून ठेवावं, त्याला बहीण भावाचं प्रेम म्हणतात। नाहीतर काय, आपण फक्त राखी बांधायची, 5 रुपयाचा धागा बांधायचा, त्यांच्याकडून 500 रुपये घ्यायचे, हे काय बरोबर नाहीये। आणि यासाठी कुणी नातं करू पण नाही, ठेवू पण नाही। हे नातं भावा बहिणीचं एवढं अमूल्य आहे, त्या नात्याचं कुणीही वर्णन करू शकत नाही। आणि एकच गोष्ट सांगायची, जे नातं त्यांना टिकवता येत नाही ना, तर ते नातं त्यांनी कधी करायचं पण नाही। मग ते सख्य असो, सावत्र असतो, कुणी गुरुभाव असो, गुरुबहिणी असो, कुणी कसे पण असो, पण ते असो। तर एकच गोष्ट सांगायची, ज्यांचं बहिणी भावाचं नातं झालंय, ज्यांनी एकमेकांना राखी बांधली आहे, तर भविष्यात त्यांचं कधी दुरावा येऊ नये, असं कधी कुणी वागू पण नाही। तर हे माझं जे फॅमिली आहे, तर ह्यांना मी स्वतःच समजते। कारण हे फक्त माझे कस्टमर नाही आहेत, आता हे कस्टमर तर भरपूर आहेत, ज्यांना माझ्याकडून औषध घेऊन रिझल्ट आलाय, त्यांना खूप त्रास होत होता, हे तर भरपूर आहेत। पण याच्या व्यतिरिक्त जे आहेत कुणी माझ्या म्हणजे वडिलांप्रमाणे सुद्धा आहेत, तेही मला ताई म्हणून बोलतात, जे माझी वाट पाहतात, जे मला विचारपूस करतात, माझ्या एका रिप्लायची वाट पाहतात, भरपूर आहे। तो कुठेही जर आपण साधं बाहेर गेलं ना की लोक आपल्याला ओळखतात, लोक आपल्याला किंमत देतात, ती किंमत आपण कधी कमी करायची नाही। जीवनामध्ये काही गोष्टी वाईट वागायच्या नाही, म्हणजे काय होतं ना, आपण ज्यावेळेस वाईट वागतो ना, तर ज्याची लायकी नाही ना, ती सुद्धा आपली लायकी काढायला बघतं। त्यामुळे कधी जीवनामध्ये वाईट वागायचं नाही, वाईट पाऊल उचलायचं नाही, आणि कधी कोणाला तोंडातून वाईट बोलायचं नाही विनाकारण। जर आपल्याला एखादं जर बोललं ना, तर त्याला 10 शब्द बोलायचे, कारण आपण जर गप्प बसलो ना, तर ते आपल्याला दुसऱ्या वेळेस अजून 2 शब्द बोलणार, त्यापेक्षा एकदाच त्याला 10 बोलून मोकळं व्हायचं, भविष्यात तो आपल्याला बोलता कामा नाही। पण सर्वांना एकच सांगायचं, भावा बहिणीचं नातं एवढं अमूल्य आहे, जे तुम्हाला बहीण म्हणून बोलते किंवा जे तुम्हाला भाऊ म्हणून बोलते, त्यांना आयुष्यात कधी दुखू नका, त्यांना दुःख देऊ नका। कारण त्या नात्यासारखं नातं पण तुमच्या आयुष्यामध्ये होणं नाही। कारण भावा बहिणीचं नाव तर खूप पवित्र आहे, खूप अनमोल आहे।
माणूस म्हणतं ना, गेलेले क्षण विसरता येत नाही, पण आलेले क्षण कसे येतील हे माहीत सुद्धा नसतं. त्यामुळे आलेला क्षण जो चालू आहे ना, हा आनंदात जगून घ्या. त्यामुळं जीवनामध्ये ज्यांना तुम्ही बहीण मानलंय, भाऊ मानलंय, ह्यांना तुम्ही मनातून माना. फक्त पैशासाठी किंवा तुमच्या काही दिवसाच्या सुखासाठी हे नातं तुम्ही बनवू नका. कारण आपण एकतर्फी नातं कधीही नसावं. जसं प्रेम असो किंवा स्वतःचं कोणतं नातं असावं, पण हे एकतर्फी नसावं. कारण जरी तुम्ही एकमेकांना वेळ देऊ नाही शकले तरी भावा बहिणीच्या नात्यामध्ये वेळेसंबंधी काहीही नसतं. भाऊ बहीण कधीही एकमेकांना वेळ मिळाला नाही म्हणून रुसाफुगी करत नाहीत. म्हणून सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे की ज्यांना भाऊ बहीण आहेत त्यांनी तर एकमेकांच्या जीवाला जपा, जीव लावा. आहे तोपर्यंतच आहे, कारण वेळ निघून गेल्याच्या नंतर कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. जोपर्यंत आहेत तोपर्यंत जपा, जीव लावा. आणि जे आहेत माझे कुणी नसून सुद्धा ते माझ्यावरती एवढा जीव लावतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बाकी माझ्या सर्वांना भावांना तुम्ही संदेश दिलाय, कारण इंस्टाला पण व्हिडिओ मी टाकलाय ना, आता इथं पण अपलोड करणार आहे. कारण जे माझे आहेत त्यांनी नक्कीच माझ्याकडे येऊन माझ्याकडून राखी बांधून घ्यावी. तुमचा व्हिडिओ पण मी अपलोड करेन. धन्यवाद.